करिश्मा खरंच थँक्यू. म्हणजे मला हे अनएक्सपेक्टेड होतं की तू केक आणशील आणि एवढं सगळं. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. द लाईफ स्टोरी पॉडकास्ट या चॅनलवर तुम्ही माझा मुलाखतीचा व्हिडिओ बघितलाच असेल, तर त्याचा पार्ट 2 लवकरच येतोय बरं का. तर माझी अशी इच्छा नाही बरं का मित्रांनो की लय मोठ्या चॅनलवर जाऊन माझी मुलाखत व्हावी किंवा लोकांनी माझा इंटरव्ह्यू घ्यावा वगैरे. पण छोटं मोठं चॅनल का असो ना, त्याच्यावर माझी मुलाखत झाली आणि मी विचार पण केला नव्हता त्या पलीकडे माझ्यासाठी एवढं काही मला मिळालेलं आहे त्याच्यातून की बस कधी पब्लिकचं प्रेम आणि सगळ्यांनी मला समजून घेतलं, ते खूप महत्त्वाचं होतं. तर हेच पाहिजे होतं मला. आता जे तुम्ही स्क्रीनवर बघत आहात द लाईफ स्टोरी पॉडकास्ट हे यूट्यूब चॅनल, तर त्यांचे इंस्टाग्रामवर सुद्धा आयडी आहे आणि इंस्टाग्रामवर मिलियनमध्ये माझे व्हिडिओ व्हायरल आहेत. त्याचा मला खूप आनंद आहे. माझं असं म्हणणं नव्हतं की खूप मोठ्या चॅनलवर जाऊ. छोट्या मोठ्या चॅनलवर जरी गेली तरी चालेल, पण ज्या चॅनलवर मी जाणार माझ्यामुळे त्यांचं चॅनल खूप मोठा व्हावं एवढीच इच्छा आहे. आपल्यामुळे दुसऱ्यांचं चांगलं झालं तर आपलं आपोआप चांगलं होतं म्हणतात. तर द लाईफ स्टोरी पॉडकास्ट या इंस्टाग्राम फॅमिलीचे 10K फॉलोअर्स पूर्ण झालेले आहेत फायनली, आणि याची मी आतुरतेने वाट बघत होती. काही का असो ना, मी मोठ्या चॅनलवर तर नाही गेली, पण ज्याही चॅनलवर मी गेली त्यांचा चॅनल मोठा झाला याचा आनंद मला खूप आहे. तर ते तुम्हाला पुढे बघायलाच भेटणार आहे. तर हा व्हिडिओ मी आदल्या दिवशी शूट करून ठेवला होता, त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला इथून बघायला भेटेल. तर 10K पूर्ण झाले, त्याबद्दल त्या सरांचे मनापासून खूप खूप आभार. तर उठली, आंघोळ केली, देवपूजा केली आणि मला जायचं होतं एका ठिकाणी बाहेर. तर कुठं जाणार आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघत राहा. सर्वात अगोदर उठून आंघोळ करून मी देवपूजा करत असते आणि त्याच्यानंतरच माझे दुसरे कामं करत असते. तर स्वामी समर्थ सारामृतचे पारायण वगैरे वाचून घेतले, त्याशिवाय काय माझ्या दिवसाची सुरुवात होत नाही. तर मस्त माझ्याकडे फुलं पण होते फ्रीजमध्ये, ते नंतर लक्षात आलं. त्यानंतर मी सगळे फुलं वगैरे देवाला वाहून दिले. तर कशी दिसते माझी देवपूजा मला नक्कीच सांगा. त्यानंतर त्या ताईंनी काल मला फराळाचं आणून दिलं होतं. आता तुम्हाला माहिती दिवाळी, मग ते एकामेकाच्या घरी फराळ नेऊन देणं वगैरे फॉर्मॅलिटी होत असतात. तर मी पण त्यांना दिलेलं आहे जे मी विकत आणलं होतं. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर. तर कशा सगळे मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येत जाईल. ओके. तर मी उठली, आंघोळ केली, देवपूजा झालेली आहे. इकडे दूध तापवायला ठेवलं आहे, इकडे चहा ठेवलेला आहे. दुधाचं असं झालंय आता मयंक नाही, त्यामुळे नाही तर मयंक असं दूध पिऊन घेतो. एवढा दूध असलं पडायला लागला, मी लई मोठा चहा ठेवून घेतला आता. आणि तसं आज गुरुवार आहे, उपवास आहे, म्हणलं चहाच प्यावं. इकडे साबुदाणा भिजत घातलेला आहे थोडासा, कारण काय उपास चक्कर यायला लागलेत मला. सारखाच उपास झाला. रात्री भात केलं तर कांदा टमाटरची कच्ची चटणी करून भातासोबत खाल्ली. तर कशा तरी दिवस काढते बाबा, काय करू. मयंक येऊच तर फक्त, मग मयंक आला की आम्ही मस्त पनीरची भाजी बनवून खाऊ. तर चपाती कधी खाल्ली होती बाई लास्ट टाईम, बसलं अवघडे बघा. पोरगं नाही ना, गावाला गेला ना, जीवच वाटत नाही. सकाळी फोन आला होता त्याचा, मग लवकर उठला का रे म्हणला आज. हा म्हणे बाबा करमत नाही करमतो म्हणे, पण घाबरतो तो तसा, करमत नाही म्हणायला. आणि काल मला म्हणे रडत होता, करमत नाही. कसला मोसम झालाय वाव, हे बघा. तर चला आता आवरते. चहा ठेवलेला आहे, माझं सगळं कामं तसेच पडले. एक मिनिट. क्या मौसम आया है पूरब से मस्तानी पुरवाई चली, खुशबू से महकी है फूलों की गली, गीत गाए नदियाँ लहरों में है सरगम, है घटा दीवानी फूलों में है छमछम, क्या मौसम आया है. तर मित्रांनो, मला फुलांचे झाडं लावायचे आहेत बरं का. मस्त गुलाबाच्या फुलाचे झाडं आणीन किंवा कशाचे आणू ते मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आज खूपच आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी तरी, आणि तो कशामुळे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. मी कुठंतरी जाणार आहे, तुम्हाला पण नेणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण खूप म्हणजे नाही सांगायचं आत्ता, तर नाही सांगायचं डायरेक्ट दाखवील तुम्हाला, सांगण्यापेक्षा बरं आहे नाही का. तर चला, माझ्यासोबत कोण येणार आहे? आदिती ताई येणार आहे. मी कुठंतरी जाणार आहे, तर आदिती ताईला म्हणलं चला प्लीज, रिक्वेस्ट आहे. मग लगेच काय, बहिणीला सपोर्ट करायला पाहिजे का नाही.
बाई माझी मानलेली बहीण लय गुणाची आहे गं बाई. कारण कसं असतं, नातं रक्ताचं असो की मानलेलं, योग्य प्रकारे निभवलं तरच ते नातं. स्वार्थासाठी निभवलेलं नातं नातं नसतं. आता बघा ना, आदिती ताईला माझ्याकडून काय स्वार्थ आहे बरं? काहीच नाही बिचारी. निस्वार्थी प्रेम करते माझ्यावर, निस्वार्थी जीव लावते. का तर कोण नाही मागं पुढं, कोण सपोर्ट नाही वगैरे. लय दयामयाची बाई, लय एवढी दयामयाची आहे ना की विचारू नका. तिला सगळ्यांचीच दया येते, त्यामुळे सगळं अंगलट येते तिच्या. तर बाई अशी दया माया करत नको जाऊ लोकांची. बरं ते असू द्या. चला आता मी पटापटा आवरते. पहिले चहा घेते, नंतर मी साबुदाणा करणार. झाडू वगैरे मारलेला आहे, त्यामुळे टेन्शन नाही. आता कपडे बिपडे एवढे नाही, भांडे बी नाही. तर पटकन आता व्हिडिओ पण एडिट करायचा आहे. तर कालचा व्हिडिओ एडिट करून पोस्ट करून देते, त्यानंतर कंटिन्यू करते. चला मग करा कंटिन्यू. तर मी साबुदाणा करत आहे आज नवीन पद्धतीने. हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आता याचा मी खोतरा अशा पद्धतीने काढत असते बरं का. इकडे कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. हा एक बटाटा कापून घेतलेला आहे, त्यानंतर हा एक बटाटा किसून घेतलेला आहे. त्यानंतर हे साबुदाणा भिजलेला आहे छान, बघू शकता. असा मोकळा मोकळा भिजवायचा मस्त. हे बघा साबुदाणा भिजलेला आहे. त्यानंतर मी इकडे काढलेले मिक्सरमधून मिरच्या. आता तुम्ही म्हणणार असं कसं, तर तुम्ही बघत राहा. आता छान मस्त मी शॉर्टकटमध्ये रेसिपी दाखवते, कारण मला उशीर झालेला आहे, जायचं आहे बाहेर. अजून कशात काही आवरलेलं नाही आहे माझं. फक्त साबुदाणा खाऊन निघावं म्हटलं. परत उपास आहे, दिवसभर उपाशीच. तसा काही फरक पडत नाही मला, पण मग चक्कर बिक्कर नको यायला बाबा, आहे की नाही. त्याच्यामुळे तर चला, सर्वात अगोदर आपण बटाटा कापून धुतलेला आहे तो तेलामध्ये बटाटा टाकायचं सर्वात अगोदर. बघा हाही बटाटा आपण किसलेला होता, तर हाही बटाटा किसलेला बटाटा टाकून द्यायचा. खूप घाईमध्ये आता, खूप काय सांगू तुम्हाला. तर अशा पद्धतीने छान तो बटाटा होऊ द्यायचा. बटाटा झाल्यावर आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत बरं का. मिरच्या म्हणजे हे मिरच्याचं कूट जे आपण मिक्सरमधून काढलेलं आहे. जास्त नाही घ्यायचं, चवीनुसार घ्यायचं, नाही तर करणार तिखट परत आणि माझ्या नावाने बोंबलणार परत कमेंटमध्ये, असला कसला रेसिपी सांगितली तू नाही का. तर असू द्या, मजाक करते. आता हे बटाटे मी छान होऊ देणार आहे. तोपर्यंत माझा व्हिडिओ एडिट झालेला आहे, डाउनलोड झालेला आहे, अपलोड करायचं टाकलेला आहे. तोपर्यंत मी थंबनेल बनवते. आता करा कंटिन्यू. पद्धतीने याच्यामध्ये मिरचीसुद्धा मिक्स केलेली आहे, जी आपण मिक्सरमधून काढली होती. तर आता हे मिरची आणि बटाटे होत आहेत, तोपर्यंत मी हे शेंगदाणे याचा फोत्र काढते. आता अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये कुटून त्याचे फोत्रे लवकर निघतात. हे पहा, फोत्रे काढून फेकलेत. आता त्यानंतर मी इकडे मिक्सरमध्ये शेंगदाण्याचा कूट असा पांढरा शुभ्र काढलेला आहे. कसं आहे, जेवढं म्हणजे शेंगदाण्याचं फोत्रे काढले की छान दिसते नाही का शेंगदाण्याचा कूट. आता बटाटे झालेले आहे, मिरची पण झालेली आहे. याच्यामध्ये आपण टाकणार आहोत डायरेक्ट शेंगदाण्याचा कूट. पहिले शेंगदाण्याचा कूट टाका, डायरेक्टच टाका. त्यानंतर आधी हे पण टाकू शकता तुम्ही, काय म्हणतात त्याला, साबुदाणा. तर 1 मिनिट हे सुट्टा झालेला आहे. तसं पण थोडंसं पाण्यामुळे जरा, हे बघा अशा पद्धतीने साबुदाणा टाकला आहे. आता आपण हे मिक्स करूया आणि याच्यामध्ये मीठ टाकूया. 1 मिनिट परतवून घेऊ द्या. फायनली अशा पद्धतीने मी खिचडी रेडी केलेली आहे, बघू शकता. तर तुम्ही पण एकदा नक्की अशा पद्धतीने, एकदम सुट्टी झाली आहे बघा. ते तुम्हाला तसं वाटतंय आपलं बटाट्याच्या किसमुळे. तर तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा खिचडी नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा नक्की कमेंटमध्ये कशी लागते. लई टेस्टी लागते, नक्की ट्राय करा. तर आता ही डब्यात भरून घेऊन जाणार मी आता, कारण मला बाहेर जायचं आहे. इथं थोडीशी खाऊन झाली तर खाणार, नाही तर मग लई घाईमध्ये आहे. डब्यात भरून घेऊन जाणार लेकरांसाठी. चला करा कंटिन्यू. आवरलं हे बघा. आता ते साबुदाणे ना डब्यात पॅक करून घेऊन जाते आणि तयारी नाही काय नाही. आता तिकडे जाऊन तयारी करायची, साडी घालायची मस्त. साडीवर छान दिसते म्हणतात, सगळे म्हणत होते बाई कमेंटमध्ये, साडी छान दिसते. म्हणून म्हणलं चला आता साड्या घालायला सुरुवात करायची. तुम्ही म्हणणार मंगळसूत्र का काढून ठेवलं, नवरा पळाला बाबा, काय करता आला. लय डेंजर आहे ना मी, त्यामुळे नवरा पळून गेला. तर चला, कॉमेडी केली, असं काही नाही आहे. तुम्हाला माहिती आहे, मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच तुम्ही काय आहे काय नाही. लग्न बिग्नाच्या भानगडीत आपल्याला नाही पडायचं, आपल्याला करिअर करायचं आणि छान काहीतरी करायचं. अरे देवा. तर चला मित्रांनो, मला उशीर झालाय, त्यामुळे काही बोलता बी येईना झालंय. बोलते तुम्हाला नंतर. याचा आवाज कमी करतो का दादा, 1 मिनिट. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, वेलकम बॅक. तर कशी दिसतीये साडी मला नक्कीच सांगा. हे बघा असली साडी घातली. तर
तर फ्रेंड्स फायनल लुक फायनली आवरलं माझं. कशी दिसतीये साडी आता सांगा, आणि हे मंगळसूत्र कसं दिसते ते बी सांगा. मिस्टरांनी दिलंय. मज्जाक नको का थोडीशी? भारी दिसतंय ना. तर हे आदित्य म्हणे बाहेरचे लोक चांगले नाही, नजर चांगले नाही लोकांचे, मंगळसूत्र घालायचं बाहेर जाताना, व्हिडिओमध्ये घाल नाही तर नको घालू, त्याच्यामुळे घातलंय बाबा. कसं दिसते सांगा. तर असू द्या, चला आता तयारी झालेली आहे. साधी सिंपल साडी घातली, काही एवढी हेवी नाही. कशी दिसते तेवढं सांगा. आता आम्ही निघतोय, आम्हाला जायचं आहे कुठंतरी सेलिब्रेशनला. म्हणजे बोलवलं नाही कोणी आम्हाला, आम्ही बडत चाललोय. बडत चाललोय म्हणजे आम्हाला सरप्राईज द्यायची आहे पुढच्या व्यक्तीला. कोण आहे ते तुम्हाला माहीतच आहे. चला मग. फ्रेंड्स ऑलरेडी घरीच खूप उशीर झाला होता मला, त्यामुळे मी पटकन आदितीताईकडे गेली. साबुदाणा वगैरे काही खाल्ला नाही, ते तसंच डब्यामध्ये पॅक करून घेऊन गेली. पोरांना म्हणलं खा तुम्ही, मी आल्यावर खाईन. आणि लगेच साडी वगैरे चेंज केली, तयारी केली. तेवढ्यात तर बाईंनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. आता काय करता बाबा, या आदितीताई मला म्हणतात की बाहेर जाताना जरा मंगळसूत्र घालत जा, व्हिडिओमध्ये नाही घातलं तरी चालेल, कारण बाहेरच्या लोकांची बाहेरची दुनिया लय बेकार आहे, लोकांची नजर खूप वाईट आहे, त्यामुळे मंगळसूत्र घालत जा. साडी घातली त्यावर मंगळसूत्र नाही, व्यवस्थित नाही वाटत, तर घातलं बाबा. तर अशी कट्टर कोणीतरी पाहिजे बघा, मैत्रीण म्हणा, बहीण म्हणा. माझी मानलेली बहीण आहे आदितीताई. तुम्हाला सांगते ना मित्रांनो, रक्ताच्या नात्याला लाजवेल अशी ही माझी मानलेली बहीण. एवढं कोणी कोणासाठी करत नसतं. आज खरं तर आदितीताईची आई येणार होती गावावरून, तरी सुद्धा ती माझ्यासोबत आली माझ्या आनंदासाठी. तर विचार करा बरं, एवढं कोणी कोणासाठी करत असतं का? आणि खरंच अशी मैत्री किंवा अशी मानलेले नाते भेटायला खूप नशीब लागतात, आणि ते माझ्या आहेत, त्याच्यामुळे ती भेटली मला. फायनली आम्ही पोहोचलो एका केक शॉपीमध्ये. तर तिथून आम्हाला केक घ्यायचा, बेकरीमध्ये पोहोचलो. तर तिथून आम्हाला केक घ्यायचा होता, कारण आता तुम्हाला कळलंच असेल मला एक सेलिब्रेशनसाठी जायचं होतं एका ठिकाणी, त्यामुळे मी मस्त केक वगैरे घेतला. फायनली पोहोचलो तिथं जिथं आम्हाला जायचं होतं. तर आदितीताई होती माझ्यासोबत म्हणून एवढी हिंमत आली बाबा, नाहीतर मी कधी गेली असती. तर असू द्या, आपल्यामुळे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मला फार आवडतं. मेन म्हणजे मित्रांनो, एका गोष्टीचा आनंद खूप आहे की सरांचे इंस्टाग्रामवर 10K फॉलोअर्स पूर्ण झाले, त्यानंतर फेसबुकवर 15K पूर्ण झाले, आणि यूट्यूबवर सुद्धा 3K 3.5K पूर्ण झालेले आहे. असंच प्रेम राहू द्या तुमचा. पण या सगळ्या गोष्टीचा आनंद वेगळा आणि माझा आनंद वेगळा, की खरंच शपथ सांगते, मी म्हणजे विचार पण करू शकत नव्हते की एवढे व्हिडिओ माझे व्हायरल होतील, आणि सरांचे उपकार मी आयुष्यभर तर फ्रेंड्स सॉरी बरं का, रडायला तर खरंच खूप रडायला येत होतं मला. असं म्हणजे एवढं मन भरून आलं होतं, असं वाटत होतं की बस त्या सरांचे माझ्यावर उपकारच, की एवढे सॉरी. पण मी शब्दात नाही सांगू शकत की मी विचारच करू शकत नव्हते माझे व्हिडिओ एवढे व्हायरल होतील, आणि खरंच म्हणजे सरांनी सपोर्ट केला नसता तर हे पॉसिबल नव्हतं. आणि खरं तर सरांना सुद्धा टॉर्चर करण्यात आलं माझ्यामुळे, त्याच्यासाठी खरंच सर तुम्हाला मनापासून सॉरी. चुकलं असेल माझं काहीतरी माफ करा, पण तुम्ही जे केलंय ना, खरंच या ठिकाणी दुसरे असते तर एवढा सपोर्ट केला नसता. आणि आज खरं तर तुमच्यामुळे जगापर्यंत माझी स्टोरी पोहोचली, आणि ही फक्त स्टोरी नाही बरं का मित्रांनो, ही रियालिटी आहे. जे माझ्यासोबत झालंय ते दुसऱ्यासोबत होऊ नये एवढंच म्हणणं आहे माझं, की त्याच्यातून लोकांनी काहीतरी शिकायला पाहिजे की कसे मागं पुढं कोणी नसल्यावर, आई वडील नसल्यावर लोक कसे फायदा घेतात. त्यानंतर म्हणजे खूप काही सहन केलेलं आहे मी. पण हा समाज कसा आहे, एकट्या बाईकडे खूप वेगळ्या नजरेने बघतो. पण हे एकटं राहिणं आम्हाला काही म्हणजे हाऊस नव्हती किंवा शोक नव्हता की आम्ही म्हणजे हसता खेळता संसार असेल तो उद्ध्वस्त करावा. काहीतरी त्रास असतो जो सहनशक्तीच्या पलीकडे असतो, ते आपण ते सहन करू शकत नाही, त्याच्यापेक्षा ते एकतर मेलेलं किंवा मग तिथून वेगळं झालेलं परवडतं. त्यामुळे मी असा निर्णय घेतला. आणि बरीच मोठी स्टोरी आहे जी मी माझ्या चॅनलवर म्हणजे सांगितलंच तुम्हाला, माझं दुसरं चॅनल आहे स्टोरीचं त्याच्यावर. पण एवढंच वाटतंय की सरांचे माझ्यावर शेवटपर्यंत उपकार राहतील. खरंच मी शब्द नाहीत माझ्याकडे, ते मी व्यक्तच करू शकत नाही. आज मी सरांसाठी एवढी खुश आहे, त्याच्यापेक्षा डबल मी याच्यासाठी खुश आहे की ती माझी स्टोरी आहे आणि ती सरांमार्फत लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. कारण सर नसते तर कदाचित मी ऑलरेडी माझी स्टोरी माझ्या चॅनलवर सांगितलेली आहे, पण सर नसते तर माझी स्टोरी इथपर्यंत घेतली नसते. मग एवढंच सांगणार. आणि परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन सर, तुम्हाला असेच खूप खूप पुढे जा, आणि तुमचा सपोर्ट आम्हाला असंच असू द्या. नेक्स्ट टाइम नक्की आणू आम्ही पॉडकास्ट हिंदीमध्ये. सरांचा विचार आहे, कारण ते हिंदीमध्ये पण लोकांना समजणं गरजेचं आहे. हो नक्कीच.
नाही, मला एकच म्हणायचं की कसं असतं, लोक कमेंट्स करतायत नाही का की ही अशी ती तशी, मग तिने असं केलं, तर त्याची पार्श्वभूमी ही आत्ताची नाहीये. ह्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, 8-10 वर्ष झालं त्या घडून गेलेल्या आहेत आणि ज्यांनी त्या सोसलेल्या आहेत त्या व्यक्तीला माहिती आहे. कसं असतं, 2 लाईनमध्ये किंवा 2 पॅराग्राफमध्ये आपण एखाद्याची लाईफ डिस्क्राईब करूच शकत नाही. त्याच्यासाठी ते फील करावं लागतं, बसून बोलावं लागतं, ऐकावं लागतं. विदाऊट तुम्ही फक्त एक रील बघून आहे ना, एक रील बघून तुम्ही जज नाही करू शकत कोणाला. रील ही फक्त असं म्हणू शकतं की चला ठीक आहे, तुम्हाला एक अंडरस्टँड होऊ शकतं की समाजात काय चाललंय. पण एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात जर तुम्हाला खरेच कमेंट करायची असेल ना, तर तुम्ही ते पहिलं वाचा. हिने चुकाही केल्या असतील, तिने ते ऍक्सेप्टही केल्या, ऍक्सेप्ट पण केलेले आहेत. आणि कसं असतं, ऍक्सेप्टन्स माणसामध्ये पाहिजे पहिली गोष्ट. ऍक्सेप्टन्स नसेल तर मग काय म्हणलं पाहिजे. असं नसतं की प्रत्येक जण बरोबरच आहे किंवा प्रत्येक जण बरोबर किंवा चुकीचा हे मी म्हणणार नाही. कसं असतं, गोष्टी असतात, घडलेल्या गोष्टी घडलेल्या असतात. त्यामुळे मला वाटतं की बस हेच सांगायचं होतं मला, त्याच्या पलीकडे काही नाही. की त्याच्यातून काहीतरी घ्या, ते ट्रोल करण्यापेक्षा किंवा निगेटिव्ह कमेंट करण्यापेक्षा त्याच्यातून घेता येत असेल तर घ्या, नाही तर सोडून द्या. तुम्ही जरी नाही घेतलं, मला तर असं वाटतं की तुम्ही जरी नाही घेतलं तरी चालतंय, पण तुम्ही गोष्ट समजून घ्या. तुम्ही रिअलाइज करा की समाजामध्ये तुम्हाला पण माहिती पाहिजे की अशा गोष्टी घडून गेलेल्या आहेत. जर ही रील व्हायरल होते तर ह्याच्या पाठीमागचा एकच काहीतरी उद्देश असेल की हे लोकांना माहितच नव्हतं. जर माहिती असेल तर ते रिलेटेबल आहे. कारण माझ्यासारख्या ज्या टार्गेट झालेले आहेत, पण कोणी बोलून दाखवतं तर कोणी समाजाच्या भीतीने, इज्जतीच्या भीतीने. मला कमीत कमी 500 ते 700 लोकांनी मेसेज केलेले की सर माझ्यासोबत हे झालं, सर माझ्यासोबत ते झालं. समोर यायला घाबरत आहे. प्रत्येकाची लाईफ स्टोरी आहे, पण ते जगासमोर सांगायला खूप म्हणजे हिंमतच लागते म्हणा. माझ्यात होती, मी सांगितली, पण सरांनी जर म्हणजे कॉन्टॅक्ट केला आहे, सरांनी कॉन्टॅक्ट केला, मला आधी विचारलं तुमच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम असेल तुम्ही येऊ शकता. आणि मी याच दिवशी जे आतुरतेने वाट बघत होती की कोणीतरी मला बघून कोणीतरी स्वतःहून बोलवा. नाही तर असं तर मी कोणत्याही पॉडकास्टवाल्यांकडे पैसे देऊन जातात काही काही लोक, जाऊ शकत होती, पण मी तसं काहीच केलं नाही. कारण मला माझ्या स्वतःवर एवढा विश्वास होता की माझ्या स्टोरीमध्ये जीव आहे आणि तो कुठंतरी व्यक्त होईल. तर परत एकदा सरांची खूप खूप आभार आणि असं सपोर्ट राहू द्या. नाही, नक्कीच. हे कसं आहे की हे आपण कोणीच नाही, जर आपण म्हणजे लिटरली मला हे म्हणायचं की मला काही एवढे फॉलोअर्स नव्हते, मी माझं आपलं काम चालू होतं, मस्त सेटअप होता, मी करायचो बऱ्याच लोकांना कॉल, पण असं काही होत नव्हतं. पण हे जुळून आलं, लोकांना आवडलं ते. नक्की पुढं तर मी सांगेलच बऱ्याच गोष्टी. पण मला असं म्हणायचं आहे की कमेंट्स करणं आहे ना, कमेंट करायच्या अगोदर तुम्ही थोडा विचार करा. कारण कसं आहे, ज्यावेळेस एखादा व्यक्ती कमेंट्स वाचत असतो ना, तो तुमच्याही कॅरेक्टरबद्दल विचार करत असतो. सो मला असं वाटतं की तुम्ही ते स्त्रीला स्त्रीसारखा आदर द्या. हां, थोडंसं स्टोरी पूर्ण जाणून घ्या आणि मग तुम्ही व्यक्त व्हायला तुम्हाला फ्रीडम आहेच आहे. पण ते एक जबाबदारी व्यक्तीनेच मला वाटतं ते कमेंट्स तुम्ही केले. आणि नावं पण हा महत्वाचा पॉईंट आहे बरं का, नावं पण त्यांनीच दुसऱ्यांना ठेवायचे. जर तुम्ही काहीतरी सक्सेस असाल ना लाईफमध्ये. मला शॉर्टकटमध्ये एवढंच सांगायचं आहे, एका लेडीजची अशा भरपूर लेडीजच्या कमेंट होत्या तशा, पण एका लेडीजची अशी कमेंट होती की काय तुम्ही कोणालाही बोलवायला लागते, म्हणजे कोणालाही घ्यायला एक काहीतरी लिमिट लागते त्याची स्टोरी ऐकण्यासाठी किंवा तो व्यक्ती सक्सेस लागतो. तर ताई मला एक गोष्ट सांगा, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अशा कोणत्या मोठ्या उच्च पदावर बसलेले आहात जे तिथं बसून तुम्ही मला कमेंट करत आहात? याचं उत्तर मला नक्की कमेंटमध्ये द्या, मी तुमची कमेंट नक्की वाचेन. नाही, मुद्दा काय ना की माणूस सक्सेसफुल कोणत्या दृष्टीने तुम्ही म्हणताय किंवा असायला पाहिजे, किंवा मला बऱ्याच एक जणांचे कमेंट आले की सक्सेसफुल लोकांचे घ्या, चांगले घ्या. कसं आहे ना की सक्सेसफुल लोकांचे आहेत ऑलरेडी पॉडकास्ट, खूप चांगले तुम्ही बघा, म्हणजे लिटरली मिलियन्समध्ये त्यांना व्ह्यूज आहेत. पण कसं आहे, समाजाची दुसरी बाजू दिसली पाहिजे. ह्या छोट्या जरी गोष्टी असली ना तरी ह्याच्यामध्ये ताकद आहे. आणि खूप अशी लोक आहेत जी आजही घरात बसून मार खात असतील, ते त्यांचं म्हणजे दुःख सांगत नसतील, ते लिटरली घरात बसून जेलमध्ये राहिल्यासारखं राहत असतील. हे सामान्य लोक आहेत. एवढं व्हायरल व्हायचं रिझन हेच आहे की तुम्ही ही गोष्ट रिलेट करताय आणि ही गोष्ट आयदर तुम्ही पहिल्यांदा ऐकताय किंवा रिलेट करताय. एक स्त्री म्हणून तुम्ही पण जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही व्यवस्थित कमेंट्स करा. आयदर पूर्ण व्हिडिओ बघा आणि मग कमेंट करा. तुम्हाला नाही आवडला तुम्ही सोडून द्या. मी तर म्हणतो की तुम्हाला असे व्हिडिओ बघत म्हणजे बघू वाटत नाही तुम्ही सोडून द्या. पण मला असं वाटतं की तुम्ही लेडीज म्हणून लेडीजची रिस्पेक्ट ठेवा.
रिस्पेक्ट ठेवा बस एवढंच, त्याच्या पलीकडे काय नाही. तुम्ही काय कमेंट करून चालले जाता, आम्ही विचार करतो की असे काय बोलतो, ते नशिबाचा फरक आहे. त्याच्यापेक्षा म्हणजे काही मला नाही वाटत की व्हायरल होणे म्हणजे काही मोठी गोष्ट आहे, फॉलोअर्स आले हे असं काही नाहीये. ही गोष्ट तुम्ही म्हणजे तुम्ही ती गोष्ट बघा ना की ती गोष्ट किती गरजेची आहे. म्हणजे एखाद्याच्या मनात एवढं मोठं दुःख आहे आणि ते कोणीतरी सांगायला बघतंय, कोणाशी तरी बोलायचा प्रयत्न करतंय, तर सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे. व्हायरल होणं, व्ह्यूज मिळणं हे आज आहे आणि उद्या नाहीये. त्याच्यामुळं ह्याचं काय जास्त कौतुक नाहीये. ती जास्त लोकांपर्यंत पोहोचली. येस, कारण खरं हे जगापुढं एक ना एक दिवस येते म्हणतात. आणि महत्वाचा पॉईंट याच्यामध्ये मी हे घेणार की काही पण असू द्या, पण या स्टोरी मधून काही नाही पण 4 लोक तर नक्की सावध झाले असतील. असे पण फसवतात जगामध्ये, असे पण पैसे घेऊन लग्न लावले जातात आणि बऱ्याच गोष्टी अजून ज्या मी हळूहळू माझ्या चॅनलवर शेअर केली. धन्यवाद, थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन. आणि आम्हाला पण घेऊन जा तुमच्यासोबत. नक्कीच. चला मित्रांनो, पण आहे मोठी. ग्रेट. ते मला सिम्बॉल पाहिजे, ते भेटलेच नाही. काढते. खरं तर मित्रांनो, मला अजून सुद्धा विश्वास बसत नाहीये की माझे व्हिडिओ बापरे इंस्टाग्रामवर, फेसबुकवर मिलियनमध्ये व्हायरल आहेत आणि यूट्यूबवर सुद्धा तुम्ही सगळ्यांनी खूप छान असा प्रतिसाद दिलाय. त्याबद्दल तुमचे पण मनापासून खूप खूप आभार मानते आणि असंच प्रेम सपोर्ट कायम राहू द्या. आणि खरं तर जे व्हिडिओ आहेत ना ते सरांच्या चॅनलवर आहेत, पण त्याच्यामध्ये फेस माझा आहे, व्हॉइस माझा आहे, स्टोरी माझी आहे. त्याबद्दल मी खूप खूप हॅपी आहे. नको काय नको, एवढं तू हे नको करू. Congratulations for 10K YouTube family and Insta family and Facebook family. बार बार दिली आए, बार बार दिली आए, तुम जियो हजारों साल, यही है आरज़ू. कॉमेडी केली थोडीशी. तर असं म्हणतात मित्रांनो की आपल्यामुळे जर दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद येत असेल तर देव पण आपल्याला कशाची कमी करत नाही. त्यामुळे माझ्याकडून सरांसाठी छोटंसं सेलिब्रेशन होतं. इंस्टाग्रामवर, फेसबुकवर आणि यूट्यूबवर त्यांचे 10K फॉलोअर्स झाल्यामुळे, यूट्यूबर नाही झाले अजून पण यूट्यूबवर पण छान प्रतिसाद मिळत आहे तुमचा. तर असाच प्रेम सपोर्ट राहू द्या. आदिती पण होती, आदिती ताईचा पण खूप सपोर्ट आहे मला. त्यानंतर अजून एक ताई आल्या होत्या तिथे पॉडकास्टसाठी. तर थँक्यू. मला अनएक्सपेक्टेड. ए बाई, हालचाल नसते ती वाटचाल असते. कॉमेडी हा 2 शब्द होऊन जाऊ द्या ना तुमच्या. तर करिश्मा, खरंच थँक्यू. म्हणजे मला हे अनएक्सपेक्टेड होतं की तू केक आणशील आणि एवढं सगळं. म्हणजे मी कधी असं सेलिब्रेशन वगैरे कधी केलेलं नाही आहे. पण खरंच थँक्यू. नाही का की तुझी स्टोरी एवढ्या जणांपर्यंत पोचली आणि अशा भरपूर स्टोरी आहेत त्या येत राहतील. आणि तू खूप स्ट्रॉंग आहेस, अशी स्ट्रॉंग राहा. आणि ह्या छोट्या सरप्राईजसाठी खरंच थँक्यू. एवढं आयुष्यात कधी कुणी करत नाही, पण तू केलंस, खरंच थँक्यू. जग स्वार्थी आहे सर, कोणीच कोणासाठी करत नाही, खरं बोलले. पण माझं एक तत्व आहे बरं का सर, मी पुढे जाईल आयुष्यात आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाईल. थँक्यू. तेव्हाच आपण अजून पुढे जाऊ शकतो, बरोबर ना? असे विचार तुम्ही पण ठेवा. सगळ्यांना घेऊन जाणारच आहे तसं तुम्ही पुढे. ओके, चला, थँक्यू, बाय बाय. तर फ्रेंड्स, प्रत्येकाच्या लाईफची काहीतरी स्टोरी असते आणि माणसाने व्यक्त व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तर एक ताई आल्या होत्या तिथं, त्यांना पण त्यांची स्टोरी सांगायची होती. अशीच हिंमत मिळावी. मी तर म्हणते ना, जेवढा आपण अन्याय अत्याचार सहन करू दुसऱ्यांचा, तेवढा आपल्यावर अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न करतील लोक. आणि जिथं आपण वाचा फोडू त्या अन्याय अत्याचाराला, तिथंच ते थांबतील. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपली स्टोरी सांगायला पाहिजे किंवा त्याच्यावर आवाज उठवायला पाहिजे असं मला वाटतंय. तर मी तर सांगितली माझी स्टोरी आणि अजून सेकंड पार्ट तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे. पण ह्या ताई पण तिथं त्यांची स्टोरी सांगायला आल्या होत्या. त्यांच्याकडून एक खूप काही शिकण्यासारखं आहे. आमची थोड्या वेळ चर्चा झाली, त्यांच्या स्टोरीवर चालली होती ती. आदिती ताईच्या मम्मी येणार होत्या गावावरून, त्याच्यामुळे आम्हाला उशीर झालाय तर आम्ही निघलो लवकर. मग तर आदिती ताईचा खूप सपोर्ट होता, बिचारी ती माझ्यासोबत आली, त्यामुळे एवढं सगळं पॉसिबल झालं. नाही तर मी तर एकटी एवढी हिंमत करू शकली नसती. असू द्या.
तर इकडं आम्ही कात्रज चौकामध्ये पोहोचलो, सिग्नलवर थांबलो होतो. तर हे ढग बघा कसे दिसत होते, म्हणून म्हणलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं. त्याच्यामुळे एक छोटासा शूट घेतला. कसे दिसतेत ना एकदम पांढऱ्या पांढऱ्या कापसासारखे मस्त. तर बघू शकता ही गर्दी असली असते आमच्या कोंडवा बायपासला. कात्रज चौकापासून एवढी गर्दी असते की बस कधी विचारू नका. तर फायनली आम्ही आदित्यताईच्या घरी पोहोचलो. लोकांपर्यंत तर त्यांच्या आई आल्या पण होत्या बाबा, रिक्षाने येऊन बसल्यात घरी. मग काय करायचं आता, जाऊ द्या. बघा बरं अशी सपोर्ट करते. आईला आणायला जायचं होतं तरी सुद्धा ती माझ्यासोबत आली. याला म्हणतात खरं प्रेम आणि खरं नातं. मानलेलं का असो ना, नातं खरं पाहिजे तर शेवटपर्यंत असो. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर आता मी चालली आहे घरी. ते टीव्हीचा थोडा आवाज आहे ना, त्याच्यामुळे कॉपीराईट येईल म्हणून म्यूट करते. तर फ्रेंड्स तिला घरी सोडून दिला आणि म्हणलं आता जाते मी घरी. ती थांब म्हणत होती, स्वयंपाक करत होती, पण तिला माहिती आहे ही काही घरी जाऊन जेवणार नाही. तरी थांब म्हणली ती, पण मी नाही थांबले कारण पावसाचं एवढा वातावरण झाला होता, लय पाऊस येणार होता. त्याच्यामुळे म्हणलं चला पाऊस यायच्या अगोदर घरी पोहोचावं आपण. तिथं टीव्ही लावली होती, टीव्हीमध्ये जोरजोरात गाणे चालू होते, त्यामुळे मी म्यूट केलं. तर आली फायनली घरी आणि एवढ्या जोरात पाऊस चालू झाला. फक्त 5 मिनटं जर उशीर केला असता ना मग तिकडंच लटकली असती. तुफान पाऊस चालू झालेला आहे बघा. कसला जोरात पाऊस चालू झालाय बघा. बरं झालं बाबा लवकर आली, नाहीतर अवघड झालं असतं. तर चला अशा पद्धतीने आम्ही मस्त सेलिब्रेशन केलं आज. काय काय लोकांचं सांगता येत नाही आता, जाऊ द्या जास्त बोलणं बेकार आहे. असू द्या. आता आली मी घरी. आता हातपाय धुते, फ्रेश होते, मस्त दिवाबत्ती करते. खायचा तर काही विषय नाही, थोडासा साबुदाणा ठेवला होता तो आहे. त्यानंतर लाईव्हला यायचं. किती वाजले आता, 7:30 वाजले. तर चला आवडते आता. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. माझं एकच मत आहे, जशी मी पुढं चालली तसं सगळ्यांना सोबत घेऊन जायचं, नाही का. ना कोणाचे पाय वाढायचे, ना कोणाला नावं ठेवायचं, ना कोणावर जेलसी फील करायची, ना कोणाला आपल्यामुळे त्रास होईल असं वागायचं. एकच आहे की आपण पुढे चाललं आहे, सगळ्यांना घेऊन जायचं, नाही का. अशी भावना जर असेल ना आपली तर देव बी आपल्याला कशाची कमी पडू देत नाही बरं का. बरं ते जाऊ द्या. साडी कशी दिसत होती ते सांगा मला. छान दिसत होती ना. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, गुड नाईट.